नमस्कार, तुमचं स्वागत आहे तेजावी ब्लॉग्समध्ये। मस्त सकाळ झालेली आहे आणि आता आमचा प्रवास चालू होणार आहे आणि कुठे जाणार आहे हे तुम्हाला बघायला भेटेलच पुढे। मोरया मोरया जय जय महाकाल। चहा घेतला आम्ही, खूप छान चहा होता इथं। आलो आता धुळ्याच्या पुढे। आलो आम्ही आत्ता बाटला जी ढाबा। दुसऱ्याने बघितला गुगल मॅपवरती, चांगले रिव्ह्यू होते, बघूया टेस्ट कशी आहे। लंच ब्रेक मस्त लांबपर्यंत सर्व जेवण आमचं। आई शपथ स्नॅप राहिला। चला आलंय आमचं काजू करी, मला एक कोफ्ता, शेव भाजी, बाकीचं बघू तेवढं झालं की। छास मागवलंय मस्त। जेवण झालं आता आमचं। ताक नर्मदा नदी किती मोठं पात्र आहे। खंडवापर्यंत पोहोचलेलो आहेत आम्ही आणि आता चहा कॉफीसाठी ब्रेक घेतलेला आहे आणि रोड पण छान आहे। नाशिकवरून निघाल्यानंतर झोडगे, झोडगेनंतर जुलवानिया आणि डायरेक्ट इंदोर ह्या ठिकाणी डायरेक्ट ऑनलाईन CNG पंप आहे आणि इकडे CNG पंपचं काहीच टेन्शन नाही। प्रत्येक स्टेशनला, प्रत्येक पेट्रोल पंपाला CNG अवेलेबल असतो आणि तुम्हाला आता कळालंच असेल की आम्ही कुठे चाललो आहे ते। सो तुम्ही गेस करा की आम्ही कुठे चाललो आहे। आमचा प्रवास सकाळपासून चालू झाला आहे 7 वाजेपासून। आत्ता वाजले 4। आता बघूया। आणि आमच्या सोबत हे गेस्ट आहेत। आमचा येण्याचा असा काहीच प्लॅन नव्हता इकडे। हे टूर सोबत जाणार होते पण टूर सोबत राहायला त्यांना कॉमन रूम वगैरे असं होतं, मग त्यांनी कॅन्सल केलं। ते बोलले की चला आता तुम्ही पण आमच्यासोबत। सो मग आम्ही रेडी झालो आणि मग लगेच निघालो। बाबांचं बोलवणं आहेच तर मग आता जाऊच या। बघू आता पुढे। पोचलोय आम्ही इंदोरमध्ये आणि आता CNG पंपसाठी हॉल्ट घेतला आहे। इथे पण ऑनलाईन CNG पंप आहे। चांगली सर्व्हिस आहे इथे। नाशिकपेक्षा खरंच खूप भारी आहे इकडे। नाशिकला खूप वेटिंग करावं लागते CNG साठी, तसं इकडे काहीच नाही। प्रत्येक पंपावर CNG अवेलेबल असतो इकडे। इकडे आम्ही CNG कडे बघतोय किती भरतोय काय वगैरे लक्ष ठेवतोय। पोहोचण्याच आता 30 किलोमीटर राहिलेले आहे। डेस्टिनेशन आलंच आहे जवळ। गाडी लावली पार्किंगला। आता रूम वगैरे घेतला आम्ही, फ्रेश वगैरे होऊन चाललो आता कालभैरवच्या दर्शनासाठी। कार्तिक मेला उत्सव आहे 2025। भरपूर
यात्रेमध्ये. छान यात्रा आहे. आनंद मेळा. मस्त पाळणा पण भरपूर मोठा आहे. बापरे खूप छान आहे. मस्तच वाटलं. पूजेचं सामान घेतलेलं आहे आम्ही आणि आता चाललोय कालभैरवनाथांच्या दर्शनाला. बघूया आता बाहेर तर गर्दी नाही दिसत आहे. आधी गेल्यावरच कळेल गर्दी आहे की नाही ते. कालभैरव मंदिरात आलोय आम्ही आता दर्शनासाठी. एकदम मोकळं आहे मंदिर. उशीर आलो आम्ही त्याच्यामुळे जरा गर्दी कमी आहे. दीपमाळ पेटवता रोज आरतीच्या टायमाला. छत्र्यांचं भारी डेकोरेशन केलंय. कालभैरव जयंती लाइटिंग वगैरे केली मंदिराला पूर्ण. मस्त दर्शन झालं एकदम मनसोक्त. कालभैरव जयंती मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे. फुलाच्या माळा वगैरे घातलेल्या आहे. कालभैरव जयंतीची जोरदार तयारी चालू आहे. आरती पण सुरू झाली मध्ये. कालभैरवाय नमः. मस्त कालभैरवचे दर्शन झालेलं आहे. आरती पण चालू झालेली आहे. आम्ही नेमकं दर्शन करून आलो बाहेर. कालभैरव जयंती आहे आणि तयारी पण खूप छान चालू आहे. गर्दी नव्हती. आम्हाला वाटलं गर्दी असेल पण मस्त छान दर्शन झालं. निवांत शांतता एकदम म्हणजे असं मनसोक्त. 5 वर्षानंतर आलो आणि अचानक मध्ये आता. आणि छान दर्शन पण झालेलं आहे. आरती पण सुरू झाली. आरती पण करण्याचं भाग्य भेटलेलं आहे. महाकालेश्वर मंदिर आहे. मस्त कॉरिडॉर बनवलेलं आहे. इथं तळ आहे. छान नजारा आहे. जाऊ आता दर्शनासाठी. कालभैरवचं दर्शन घेऊन आलो आम्ही आत्ताच. कारण उद्या परत कालभैरव जयंती त्याच्यामुळे गर्दी येईल. त्याच्यामुळे आजच दर्शन घेऊन टाकलं.